नमस्कार सगळ्यांना। तर चला आज मी माझ्या डायरेक्ट किचनमध्ये नेऊन आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी घेतलेले आहे मस्त असे ताजे तवाणी वांगी आता मार्केटमध्ये इतके छान अवेलेबल आहे। भाज्याच सगळ्या खूप छान एकदम फ्रेश अशा अवेलेबल असतात। तर हिवाळा म्हटलं की बस भाज्यांची मज्जाच असते। तर या प्रकारे मी वांगी कट करून घेत आहे आणि सगळी वांगी अशी या प्रकारे मी कट करून घेतलेली आहे। एक बटाटा घेतलेला आहे, तो बिना सोलताच मी घातलेला आहे, कारण की मला तो सोललेला बटाटा भाजीमध्ये आवडत नाही। तर जिथे सोलायचं तिथे सोलूनच घ्यावा लागतो, पण मला भाजीमध्ये एवढा काही फरक पडत नाही त्याच्यामुळे, आणि त्याच्यामध्ये सगळे सत्व असतात तर मग कशालाच काढायचं, कधी कधी तरी असंही वापरायचं। तर छान कट करून मी बटाटा पण घातलेला आहे। आता इथे छान असे मी दाणे काढून घेतलेले होते। आता जो आमच्याकडे विदर्भात पोपट म्हणते आणि तिकडे छान पावटा म्हणतात पुण्यामध्ये वगैरे सगळीकडे, तर असं मी पावटा घेतलेला आहे, त्याचे दाणे छान सोलून घेतलेले आणि तो पण घातलेला आहे मी, जवळपास एक वाटीभर घातलेला आहे। सोबत थोडीशी फ्रेश अशी मेथी घेतलेली आहे। मेथी चांगलीच मी जवळपास अर्धा पाव वगैरे घेतली असेल। तर ती स्वच्छ छान धुवून घेणार आहे आणि छान ती कट करून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती कट करून याच्यासाठी घ्यायची आहे, कारण की ती आपल्याला भाजीत घालायची आहे। अशीच घातली तर त्याचा लगदा होतो, तर कट करून घातली म्हणजे सगळ्या भाजीला ती सारखीशी अशी लागते आणि असं एकच ठिकाणी त्याचा गोळा बनत नाही। तर शक्यतोवर मी कुठल्या दुसऱ्या भाजीमध्ये जर घालायचं असेल तर मेथी चिरूनच घालते। सिंपल फक्त भाजीच करायची असेल मेथीचीच तर मग मी मेथी कट करत नाही, डायरेक्ट तशीच भाजी घालून घेते। तर इथे मेथी पण छान कट झालेली आहे, सगळ्या भाज्या पण छान कट झालेल्या आहे। आता सोबत आपण फोडणीसाठी मस्त असा कांदा कट करून घेऊया। तर मी एकच कांदा वापरलेला आहे। तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही किती वापरता कांदा, अर्धा वापरता, एक वापरता की दोन वापरता, नक्कीच मला कमेंट करून सांगा। आणि छान मी कांदा पण कट झालेला आहे आणि मिरच्या आता मी खूप साऱ्या घेत आहे, कारण की मला मिरचीचीच भाजी बनवायची आहे। थोडंसं तिखट घालणार आहे, पण मी मस्त अशा 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या पण छान मधोमध कट करून टाकलेल्या आहे। इथे पातेलं घेतलेलं आहे, मस्त असं तेल जास्त ओतलेलं आहे। जरा तेलामध्ये आता भाजीच आपल्याला पोहायला द्यायची आहे, कारण की तेल असल्याशिवाय भाजीला चव रंगत अशी काहीही येत नाही। त्याच्यामुळे मी थोडंसं तेल जरा जास्तच घातलं आणि वांग्याच्या भाजीमध्ये जरा थोडंसं तेल जास्तच पाहिजे। मस्त तेल गरम झालं, तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये मी कांदा मिरची सगळं घातलेलं आहे, छान लालसर होईपर्यंत परतून घेतलेलं आहे। लसूण मी ठेचून घालणार आहे याच्यामध्ये, तर छान लसूण ठेचून घातलेलं, 1 चमचाभर एवढा लसूण होता, तो पण छान घातलेला आहे, तो पण थोडा लालसर येऊ दिला आहे। 2 टोमॅटो कट करून त्याच्यामध्ये घातलेले आहे, छान ते पण थोडेसे स्मॅश होऊ द्यायचे आहे। तिखट मीठ चवीनुसार हळद सगळं घालायचं आहे। जितकी तुम्हाला तिखट कमी तिखट पाहिजे तशी तिखट तुम्ही घालू शकता, किंवा मिरच्या घातल्या असेल तर तुम्ही तिखट नाही घातलं तरी चालते। तर त्याच्यानंतर मग छान मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं टमाटर जे आहे ते टमाटर छान मी थोडेसे मऊसर होऊ दिलेले आहे। त्यानंतर मी सगळ्या भाज्या त्यामध्ये घातलेल्या आहे। त्यानंतर घालून घेऊया चिरलेला छान मेथी। तर छान मी सगळं मिक्स करून घेणार आहे आणि छान झाकण ठेवून आपल्याला ते शिजवायचं आहे। तर शिजवायच्या वेळेस शक्यतोवर मी तेच टाकते पाणी वरून। वाफेवर भाजी जर शिजली तर भाजीला चव खूप छान येते, वरून पाणी घातलं तर भाजी थोडीशी बेचव होतं, म्हणजे चव लागत नाही, पाण्याची चव त्यामध्ये उतरते त्याच्यामुळे। तर तुम्ही बघू शकता इथे खाली बिलकुल लागत नाही, वर जर तुम्ही पाणी टाकलं प्लेट ठेवून तर बिलकुल खाली लागत नाही आणि वाफेने भाजी खूप छान शिजते। तुम्ही बघू शकता इथे मस्त भाजी छान पूर्ण अशी शिजून झालेली आहे 70 ते 75%। मग तिथे तेच पाणी घातलेलं आहे गरम। तर गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, त्याचं जे टेम्परेचर असतं भाजीचं मी आधी पण सांगितलेलं आहे, ते एकदम छान राहतं आणि इथं भाजी एकदम छान शिजलेली आहे, दाणे वगैरे सगळे छान शिजलेले आहे। थोडंसे 1 चमचा मी एक उडी गोडा मसाला घातलेला आहे आणि कोथिंबीर घालून मस्त अशी आता जेवणासोबत सर्व करणार आहे। मस्त पोळी भात असं कुठल्याही भातासोबत म्हणा, पोळी चपाती पराठा तुम्हाला काय घ्यायचं ते घेऊ शकता। मी इथे पोळीसोबत आणि भातासोबत सर्व केलेली आहे। भातासोबत तर इतकी अप्रतिम लागते की खूपच छान लागते भाजी। तशी पण आमच्या विदर्भातली लग्नातली भाजी खूप अशी प्रसिद्ध आहे। तर नक्कीच तुम्ही या प्रकारे करून बघा। आणि पंक्तीतली भाजी पाहिजे नसेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून मला सांगा, ती पण मी तुम्हाला दाखवायला तयार आहे। तर चला नक्की सबस्क्राईब करा।